कसं आहे, इथे बेसिक नीड लोकांची पाणीच आहे. जर पाणी व्यवस्थित असेल तर घरातल्या लेडीज पण खुश असतात आणि त्याच्यामुळे पुरुष पण खुश राहतात. ऍक्च्युली पाण्याचं नियोजन प्रॉपर झालं पाहिजे. आता एप्रिल मे महिना आहे तर पाणी थोडं कमी प्रेशरने येणारच आणि आपल्याकडे एक वेगळं धरण नसल्यामुळे हे सगळी म्हणजे प्रॉब्लेम्स येत आहेत. आपलं वेगळं धरण असेल तर मला वाटतं बरेच अंशी आपलं पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. पण आता ज्याच्यात आहे त्याच्यात प्रॉपर कसं ॲलोकेशन करता येईल त्या हिशोबाने आता मळेकर साहेब असतील, कुलकर्णी साहेब असतील, राणे साहेब असतील आणि आता धुवड साहेब आल्यात. म्हणजे त्यांनी एवढं मदत केली आम्हाला की म्हणजे 2 महिने झाले नाही निवडून येऊन, पण इथे पाईपलाईन टाकायची 190 मीटरची त्यांनी एवढं सहकार्य केलं कॉर्पोरेशननी की हे म्हणजे न होणारी गोष्ट त्यांनी 2 महिन्यात करून दिली. म्हणून त्या अधिकाऱ्यांचे पण खरोखर खूप धन्यवाद देतो त्यांना की त्यांनी ही पाईपलाईन टाकली. आता आम्ही काल एक टेस्ट म्हणून रात्री पाणी सुरू करून बघितलं, जे आम्ही बायफर्गेशन केले त्याप्रमाणे. तर पाणी काल गेलेलं आहे. सगळी इथली लोक खुश आहेत की ते आलेलं आहे. फक्त हे कंटिन्यू राहावं. उद्या 7 तारखेला मळेकर साहेबांनी आयुक्तांबरोबर एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांची पण मीटिंग बोलवली आहे. जे प्रेशर कमी येतोय त्या संदर्भात पण मीटिंग बोलवली आहे. तर जो प्रेशर कॉन्स्टंट ठेवावा हीच आमची मागणी आहे. हे 2 महिने एप्रिल आणि मे हे उन्हाळ्याचे खूप म्हणजे त्रासदायक असतात. तर त्याच्यामध्ये आता हे केलंय तर म्हणजे देवाकडे प्रार्थना आहे की म्हणजे लोकांना असं का 24 तास पाणी असं नाही का, पण त्यांच्या दैनंदिन वापरासाठी जो पाणी आहे तो प्रॉपर यावा एवढीच त्यांची इच्छा आहे. तुम्ही धरणाविषयी बोललात की आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही बारावी डॅम मधून सगळ्यात शेवटी पाणी उचलते. नाही नक्कीच पक्ष म्हणून आपले रवींद्रनाथ चव्हाण जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी आम्हाला प्रत्येक वेळी मार्गदर्शन केलेच आहे आणि त्यांच्या मार्गदर्शन त्यांना म्हणणं आहे की आपल्याला डॅम, कारण का ह्या प्रश्नाबद्दल पण मी रवींद्रांकडे गेलोय. मळेकर साहेब असो किंवा कुलकर्णी साहेब असो की आयुक्त साहेब, रविदादा त्यांच्याशी पर्सनली बोलतात. आमचे जिल्हा अध्यक्ष नंदूजी परब हे त्यांच्याशी पर्सनली बोलतात. सगळं भारतीय जनता पार्टी पक्ष आमच्या पाठीशी उभा आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये ते सपोर्ट करतायत. कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलायचं असेल तर. आणि रविदादांचं एक वेगळा विषय पण सुरू आहे ह्या धरणाबद्दल. मुख्यमंत्र्यांशी पण ते बोलतायत. मला एक वाटते ते काय आज लगेच होणारी गोष्ट नाहीये, पण प्रस्ताव आणि आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी शाही काळू दळण हे व्हावं यासाठी ठोस पावलं उचलायला सुरुवात केली. तर तुम्हाला आता एक 2-3 महिन्यामध्ये त्या गोष्टी तुम्हाला समजायला सुरुवात होईल. माझे नाव प्रल्हाद इंचनाळकर आहे, प्रभाग क्रमांक 29 अजून. आणि आम्हाला गेले 2-3 महिन्यापासून पाण्याचा त्रास होता. जवळजवळ एकही थेंब पाणी येत नव्हतं. त्यासाठी आम्ही मोर्चा पण काढला. आम्ही मॅडमांच्याकडे गेलो. आमचे प्रभाग क्रमांक 29च्या नगरसेविका आहेत कविताताई म्हात्रे आणि त्यांचे मिस्टर मिलिंद म्हात्रे साहेब. त्या दोघांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. आम्ही त्यांच्याकडे आमच्या अडचण घेऊन गेलो. तर आम्हाला कसं व्हायचं की घरी पाणी नाही तर लेडीज वैतागायच्या आणि लेडीज आम्हाला त्रास द्यायच्या, मग आम्ही यांना त्रास द्यायचो. त्याच्यामुळं त्यांच्या प्रयत्नाने त्यांनी स्वतः दिवसभर ते उभा राहून पाण्याच्या पाईपलाईनसाठी खूप त्यांनी प्रयत्न केला. आणि रात्री आम्ही चालू करून बघितलं तर पाणी आलं. तर आम्ही त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि असंच पाणी सगळ्यांना भेटू दे, कोणाला काही त्रास होत नाही एवढंच. हा प्रभागाचा प्रश्न होता. ते तर पूर्ण व्हावंच लागेल. आणि मेन म्हणजे प्रत्येक प्रभागासाठी एक एक टाकी उभा केली तर जेणेकरून प्रेशर जलकुंभ उभा केला तर त्याच्यामुळे जो प्रेशर कमी आहे. पाणी सोडतायत पण पाईप मोठा आहे आणि पाईप भरून नाहीत, त्याच्यामुळे प्रेशर कमी येतं. जर ते टाकी प्रत्येक विभागामध्ये किंवा 2 प्रभागाची एक टाकी असं जर उभा केली तर जेणेकरून प्रेशर वाढेल. आणि आता जसं पाण्याचा एवढा त्रास होता आम्हाला सगळ्यांना की पाणी पोचत नव्हतं, जसं आम्ही साहेबांकडे गेलो, मॅडमकडे गेलेलो की आम्हाला भरपूर पाण्याचा त्रास होतोय, पाणी येत नाही. आणि त्या पाण्यामुळे आम्ही सतत त्यांना टँकर मागवायचो आणि त्या टँकरमुळे आम्हाला घरातल्या लेडीज लोकांना, लहान मुलांना होणारा जो त्रास होता आणि तोच त्रास आम्ही तो डॉक्टरपर्यंत घेऊन जात होतो. आता आम्ही अशी आशा करतो की तो त्रास आमचा कमी होईल आणि ह्याच्या पुढे जे होणारे प्रॉब्लेम्स असतील, पाण्यामुळे जे मेन होणारे प्रॉब्लेम होतील, प्रभाग होईल, टँकर मुक्त प्रभाग होईल. त्याच्यानंतर होणारा धुळीचा त्रास, टँकरमुळे होणारी ट्रॅफिक, स्कूलमध्ये पोहोचताना बस आमची मिस होऊन जाते, ह्या टँकरमुळे येतात ट्रॅफिक होऊन जाते. हे सगळे आमचे प्रश्न बरेचसे कमी होऊन जातील आणि मुळात ते म्हणजे सुटले जातील असं आम्ही आशा करतोय. ह्याच्या पुढे पाण्याचा त्रास आम्हाला होणार नाही. आणि अजून एक साहेब सांगतो, आता एवढं तुम्ही आम्हाला कॉपरेशन केलेलं आहे, ह्याच्या पुढे पावसाळ्यात जो होणारा आम्हाला त्रास आहे तो पण पावसाळ्याच्या आधी तुम्ही सॉल्व्ह करा असं मी सांगतेय. थँक्यू. पाणी प्रश्न दूर झालाय असं मी नाही म्हणणार, पण आपण एक पुढाकार घेऊन ही लाईन टाकून घेतलेली आहे. त्याच्यानुसार
त्यांना नक्कीच दिलासा मिळेल असं वाटतंय, कारण की 190 मीटरची ही नवीन लाईन टाकली आहे. त्याच्याने कसं आहे ना, आपण अलोकेशन केलेलं आहे. पहिला एकच ह्याच्यावरनं ह्यांना पूर्ण प्रभागाला या मिलन डेअरीपासून सगळ्यांना एकाच वेळेस पाणी जात होतं. पण आता आपण लेफ्ट साईड राईट साईड असं बायफर्केशन केलं आहे. म्हणजे एका टायमाला राईट साईडला मिळेल, एका साईडला लेफ्ट साईडला मिळेल. तशाने त्यांना प्रेशरनी पाणी सगळ्या शेवटच्या नळापर्यंत जाईल, हा असा एक प्रयत्न केलेला आहे आपण. आणि तो सक्सेस होईल हीच देवा मोठी प्रार्थना आहे. ते होईलच असं आहे. आणि जे सभागृहामध्ये मी जो विषय मांडलाय तो जर झालं आताच्या ह्याच्यामध्ये, जे टाकीचं मी RG स्पेसमध्ये टाकीचं मी डिमांड केलेलं आहे, त्यांनी आपल्याला असं जे मयेकर साहेब आहेत त्यांनी पण आपल्याला हे केलं आहे की आम्ही या ह्याच्यात तरतूद होते का बघू. जर ते मिळालं तर अतिउत्तम होईल. आपल्या प्रभागातले पूर्णच प्रॉब्लेम्सच, कारण की एक सेपरेट टाकी आपल्याला मिळून जाईल. त्याच्याने प्रेशर पण येईल आणि आपल्याला MIDC वर पूर्णपणे डिपेंड राहावं लागणार नाहीये आणि पाण्याचे प्रॉब्लेम्स आपले नक्कीच सॉल्व्ह होतील.